हाय हॅलो नमस्ते. तर कशी आहे यूट्यूब फॅमिली. तर मी तुम्हाला कॅप्शन वाचून कळलंच असेल की मी आज तुम्हाला चिकनचं कालवण एकदम सोप्या पद्धतीने ते पण झणझणीत चमचमीत बनवायला शिकवणार आहे. तुम्हाला बघून कळतच असेल की कालवणाला किती छान तर्री आली आहे आणि खूप सोपी पद्धत 3 स्टेपमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. कशा पद्धतीने करायचं एकदम सोपं, छान आणि एकदम टेस्टी लागतं हे कालवण. नक्की करून बघा, ट्राय करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर हे बघा, चला तर मंडळी बघूयात रेसिपी कशी करायची. तर मी घेतले आहेत 3 मध्यम आकाराचे कांदे. कांदा हा एकदम बारीक स्लाइस कट करून घ्यायचा आहे आणि खोबरं लागणार आहे आपल्याला. तर यासाठी फक्त कांदा आणि खोबरं टाकूनच मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे कशी बनवायची, तर नक्की बघा. एकीकडे मी कढई ठेवली आहे, त्याच्यात घेतलं आहे चिकनमध्ये टाकायचे कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि हळद. दुसरीकडे मी तवा तापत ठेवला आहे कांदे भाजण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी दोन्हीकडे ठेवून दिलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. तवा चांगला गरम झाला आहे. आता त्याच्यात मी टाकणार आहे कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तर तो चांगला लागतो. सगळा कांदा मी त्याच्यात टाकून घेणार आहे. चांगलं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यात मी आता खोबरं टाकायचं आहे, त्यासाठी खोबरं कट करून घेते. तोपर्यंत आपला कांदा चांगला भाजतोय. दुसऱ्या गॅसवर चिकन पण चांगले तुम्ही बघू शकता. कांदा चांगला भाजून झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी खोबरं टाकणार आहे. खोबरंसुद्धा ब्राऊन होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता मी टाकते त्याच्यामध्ये खोबरं चांगलं भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता चिकन पण शिजलं आहे चांगलं. तर आता आपण मसाला काढून घेणार आहे मिक्सरमधनं. तर हे बघा मंडळी, कांदा आणि खोबरं भाजून तयार आहे. तर आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्याने छान बारीक होतं आणि मसाला जेवढा बारीक असेल ना तर तेवढी भाजीला चांगली चव येते. तर आता आपण हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक काढून घेणार आहात मंडळी. तर बघा मंडळी, आता मी मिक्सरमधनं कांदा आणि खोबरं बारीक करून घेणार आहे. खोबरं आणि कांदा चांगलं बारीक केलं तरच ते चांगलं लागतं, नाहीतर खोबऱ्याचे तुकडे दाताखाली लागतात, ते मग खायला पण चांगलं नाही लागत. त्यासाठी 2-3 वेळा चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक मसाला करून घ्यायचा आहे. तर बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला मसाला बारीक करून झालेला आहे. तर मंडळी, तर आता आपण देणार आहे भाजीला मस्त मसाल्याची फोडणी. त्यासाठी टाकणार आहे मी तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेच टाकून घेणार आहोत मसाला. जो आपण वाटण केलं होतं ना, ते मसाला आपण त्याच्यामध्ये आता टाकून देणार आहे. सगळा मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे टाकून द्यायचा, काहीच ठेवायचं नाही बघा. मग मिक्सरच्या भांड्याला पूर्ण धुवून. तुम्ही विचार करत असाल मंडळी, हिने शेजारच्या कढईमध्ये पाणी कशाला उकळत ठेवलं. तर ते पाणी आपण भाजी करताना त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर गरम पाणी टाकल्याने भाजीला खूप छान पद्धतीने तर्री येते आणि त्याला कलरही खूप छान दिसतो आणि भाजी पण खूप छान लागते गरम पाण्याने. तर त्यासाठी आपण कधी पण भाजी करत असो ना, चिकन मटनची किंवा कोणतीही, त्याच्यामध्ये आपण गरम पाणी नक्की टाकायचं. त्याने खूप छान टेस्ट पण येते आणि खूप छान भाजीला कलर येतो. मंडळी, आहे माझा मसाल्याचा डबा. याच्यात मटण मसाला, चिकन मसाला, मिरची पावडर, धने पावडर, घरकुल मसाले, अशा पद्धतीचे सगळे मसाले आहेत जे मी भाजीला वापरते. त्याने चव खूप छान येते आणि भाजी पण खूप टेस्टी लागते. आता आपण याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकणार आहोत. त्याने बघा कशी भाजीला मस्त छान अशी चव येते. तर मंडळी, या मसाल्यात मी सगळे मसाले आता टाकते एक एक करून. मटण, चिकन मसाला. आता हे सगळे मसाले मी मिक्स करून घेणार आहे, चांगलं परतून घेणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा कशी मी मिक्स करते आहे. असं चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आणि नंतर आता याच्यात टाकून द्यायचं चिकन चांगलं टाकून मिक्स करून घ्यायचं.
गरम केलेलं पाणी पण याच्यात टाकायचं आणि अशी चांगली उकळी येऊ द्यायची. तर बघा कशी उकळी येते आणि याला तरी पण यायला सुरुवात झाली आहे. तर अशा पद्धतीने मंडळी तयार आहे आपली चिकनची भाजी. तर ही बघा भाजी किती छान दिसते आणि याला कलर पण किती सुरेख आला आहे मंडळी. तर ही भाजी आपण भाकरी, चपाती, भात कशासोबत पण खाऊ शकतो. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे मंडळी, कोणी पण करू शकतं. खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीची भाजी चिकनची खूप छान टेस्टी लागते. याची चव पण खूप भन्नाट लागते. तर तुम्ही ट्राय करा आणि अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.